श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. एकादशी तिथी श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी व्रतासह विधिवत पूजा केल्याने विष्णूंबरोबर माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे मिळत असतात. या व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातल्या सर्व दुःखांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. या एकादशीच्या व्रतामध्ये तिळाचा वापर महत्त्वाचा आहे. या व्रताच्या दिवशी तीळ दान केल्याने स्वर्गाची प्राप्ती होते. षट्टिला एकादशीच्या दिवशी आपल्याला श्री हरी विष्णूंची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे. म्हणूनच आज रात्री आपल्या घरातून ही एक वस्तू आपल्याला बाहेर फेकून द्यायची, ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व इडापिडा, सर्व नकारात्मकता, सर्व दोष हे दूर तर होणारच आहेत आणि त्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल तुम्हाला मी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तिळांच्या 6 प्रकारामुळे ही एकादशी षट्टिला एकादशी म्हणून ओळखली जाते. पहिलं तीळ स्नान, दुसरं तीळ उठणे, तिसरं तीळ हवन, चौथे तीळ तर्पण, 5वे तीळ भोजन आणि 6वे तीळदान. हे तिळाचे 6 प्रकार आहेत. हे व्रत केल्यामुळे आपल्याकडनं कळत नकळत झालेल्या पापांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपल्याला मोक्षाची प्राप्ती देखील होते. तर चला जाणून घेऊया षट्टिला एकादशीची पूजा विधी काय आहे. एकादशीचे व्रत विधीनुसार आपल्याला करायचे आहे. जर आपण षट्टिला एकादशीचा उपवास करणार असतील तर एकादशीच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला उठून आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला स्नान करून देवी देवतांचे ध्यान करायचे आहे. यानंतर उपवासाचा आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यानंतर आपली जी देवपूजा आहे ती केल्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णूंची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. षट्टिला एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याला सुद्धा खूपच महत्त्व आहे. पद्मपुराणानुसार जो भक्त खऱ्या मनाने षट्टिला एकादशीचे व्रत करतो त्याला मोक्ष मिळते. सर्व समस्यापासून त्याची मुक्तता होते. त्याच वेळी जे पुण्य कन्यादान, हजारो वर्षाची तपस्या, सुवर्णदान यांनी मिळते, तेच पुण्य षट्टिला एकादशीच्या व्रताने मिळते. या दिवशी पूजा केल्यानंतर षट्टिला एकादशीच्या व्रताची कथा अवश्य ऐकावी, तरच व्रताचे पूर्ण फळ मिळेल. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल, तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात. जसं की आपण खूप मेहनत करतोय, खूप कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. घरात पैसा तर येतोय पण आलेला पैसा स्थिर राहत नाही. ह्या समस्या का उद्भवतात? जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल किंवा आपल्या घरामध्ये जर पितृ दोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये समस्या फार येत असतात. जसं वारंवार आपल्या घरामध्ये आजारपण येतंय, आलेला पैसा स्थिर राहत नाही, घरामध्ये भांडणं होत असतील, कलह होत असतील, कटकटी होत असतील किंवा बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल मुलांच्या लग्न जुळण्यामध्ये सुद्धा अडचणी ह्या येत असतात. त्याचबरोबर मुलांना मनासारखी नोकरी नाही मिळत आहे, खूप शिकलेले आहेत पण त्यांच्या मनासारखी त्यांना नोकरी मिळत नाही आहे, किंवा आपली मुलं अभ्यास करत असतील त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे, किंवा संतान प्राप्तीमध्ये अडचणी येतात. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या समस्या जर आपल्या जीवनामध्ये येत असतील तर आजच्या दिवशी हा प्रभावी उपाय आपल्याला आवर्जून करायची आहे. ही एक वस्तू आहे, ती आपल्या घरातनं तुम्ही बाहेर फेकून टाका, ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडापिडा, नजर दोष, करणी बाधा, पितृदोष किंवा इतरही कोणते बाधा असतील त्या सर्व नष्ट होऊन आपली भरभराट होईल. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे.
आज आहे षट्टिला एकादशी आणि षट्टिला एकादशीला तिळाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला काळ्या तिळांपासून हा उपाय करायचा आहे। ह्या उपायाकरता आपल्याला काळे तिळच घ्यायचे आहेत, कारण तिळाची उत्पत्ती ही श्री हरी विष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जर तिळापासून आपण काही उपाय केली तर त्याचा प्रभावसुद्धा खूप चांगला हा मिळत असतो, म्हणून आपल्याला तिळाचा आवर्जून वापर करायचा। त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची ते म्हणजे खडे मीठ। मीठ हे आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडे मीठ करत असतो। त्याचबरोबर तिसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची ती म्हणजे पिवळी मोहरी। पिवळी मोहरी आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट करण्याचं काम हे करत असते। त्याचबरोबर आपल्याला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत, देठा सकट असल्या पाहिजेत त्या लाल मिरच्या, अशा 7 आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या। जर तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील तर 7 हिरव्या मिरच्या घेतल्या तरीही चालणार आहे। त्याचबरोबर 2 आपल्याला लवंगा घ्यायच्या आणि 2 आपल्याला हिरवी वेलची घ्यायची। ह्या सर्व वस्तू ज्या आहेत आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्यावरनं डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून टाकायच्या। जर लहान मुलं असतील तर आपल्याला उतरवताना बोलायचं आहे की लहान मुलांना कोणाची नजर लागली असेल, इडापिडा असेल, करणे बाधा, नजर दोष, जे पण दोष असतील ते सर्व ह्या वस्तूंबरोबर मी काढून टाकलेले आहेत। अशा भावाने आपल्याला जे आहे ह्या वस्तू आपल्या मुलांवरनं, आपल्यावरनं, आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ह्या वस्तू फिरवून घ्यायच्या आहेत, म्हणजे एक घराच्या एका कोपऱ्यापासून सुरू करायचं आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये येऊन आपल्याला थांबायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आपल्याला जायचं आहे। आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं पण ह्या वस्तू आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर जी आहे आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला त्या फेकून द्यायच्यात। फक्त फेकताना एवढी काळजी घ्यायची आहे, थोडं लांब जायचं आहे आणि तुम्हाला ह्या फेकून द्यायच्यात। फेकताना तुम्हाला काळजी ही घ्यायची आहे की त्याच्यावर कोणाचा पाय पडला नाही पाहिजे, कारण आपण आपल्या घरातले जेवढे पण दोष होते, नजर बाधा होती, करणे बाधा, इडापिडा होता, त्या सगळ्या बाहेर काढल्यात आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास झाला नाही पाहिजे ह्याची आपल्याला काळजीही घ्यायची आहे। आणि हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, कोणी टोकणार नाही किंवा आपल्याला हा उपाय करताना कोणाशी बोलायचं नाही आहे आणि जेव्हा ह्या वस्तू आपण फेकायला बाहेर जातील तेव्हा आपल्याला परत मागे वळून पाहायचं सुद्धा नाही आहे। सरळ त्या वस्तू फेकून द्यायच्यात आणि आपल्या घरी यायचं आहे, हात पाय स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि आपल्या स्वामींचं दर्शन हे घ्यायचं आहे। अशा रीतीने आपल्याला हा उपाय करायचा, अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व नजरदोष, करणी बाधा, इडापिडा त्या सर्व नष्ट होऊन आपली, आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच आजच्या दिवसाला प्रत्येक जणाने हा उपाय करायचा आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याचा लाभ मिळेल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।